नमस्कार मित्रांनो, मी काली माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा. तर मामा आले होते, यांचे मामा आले होते आणि आमच्या सासूबाई त्यांना ओवाळत होता. तोपर्यंत आगसीची लुडबुड, आगसीचं म्हणणं होतं मला ओवाळून घे. त्याला पण सकाळी सकाळी ओवाळून घेतलं. छान असं ओवाळणं चालूच होतं. तोपर्यंत मामांना राखी बांधली आणि आगस्त्यांनी बघितलं की आजोबांच्या आई पाया पडते. तर आई आजोबांच्या काय पाया पडतीये, माझ्या पण पाया पड. लगेच पाय पटकन त्यांनी पुढे केली आणि सगळे हसायला लागले. काय म्हणतोय माझ्या पण. मग आम्ही आलो डिमार्टला साहित्य घ्यायचं होतं आम्हाला. साहित्य वगैरे घ्यायचं म्हटलं आगस खूप खुश असतो माझा, कारण सगळं बघायला मिळतं, खेळायला पण मिळते, गाडीवर फिरायला मिळते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सगळे तो वस्तू बघतो. शेंगदाणे, साखर सगळं डिमार्ट मध्ये खात असतो, ज्वारी घेतो. त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. नंतर मी राखी बघायला गेले, पण मला यातली एकही राखी आवडली नाही. जी मनापासून बघायला आले होते, मला राखी बाहेरच घ्यायची होती, पण आलेच डिमार्टला तर बोलली की ती राखी. मग मी काय घेतली ना, बाहेरूनच घेतली. मग भाऊजी आले होते, यांच्या मामाचे मुलगा आहे. मी दरवर्षी यांना ओवाळते. मला भावाला ओवाळायला पण जायला पॉसिबल होत नाही, कारण खूप लांब आहे नाशिकला. तर मी दरवर्षी दोन्ही रक्षाबंधन भाऊबीज मधून 2 सण साजरी करते नाशिकला आणि त्यातून एक सण इथे साजरी करत असते. तर मग भाऊजीला पण ओवाळले. हे पण मला खूप बहिणीप्रमाणे जवळचं समजतात. आणि मग माझा आगस्ते पण ओवाळायला बसला. त्याला छान अशी लाईटची राखी आणली होती, पण आगस्तेने माझ्या लाईटीचे तेव्हा 2 भाग करून टाकले. लाईट बाजूला आणि राखीचं कवर बाजूला. पण राखी खरंच खूप छान होती. नंतर आगस्तीची आत्या आली आणि आगस्तीच्या आत्याने आगस्तीला छान ओवाळलं. असं छोटंसं साधं आमचं सेलिब्रेशन झालं. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.